2023 तर निघून गेला, पण खूप जणांचे स्वप्न राहून गेले ते म्हणजे केदारनाथ मंदिराला भेट देण्याचे. 2022मध्ये मी जाता जाता राहिलोच, पण आज तो दिवस आला होता. हा आहे एपिसोड 3. 10 तासांचा प्रवास करून मी लिंचोली हेलिपॅड जवळ पोहोचलो होतो. टेंट लावून झोपून गेलो, बट रात्रभर मला झोप लागलीच नाही. रात्री 2:30 मला एक मेसेज येतो आणि ते मेसेज कंटिन्यू चालू होते. खूप वर्षांनी दादाला समजले होते भावांमध्ये असलेले प्रेम. घरापासून 1,500 किलोमीटर लांब होतो. त्यात मेसेजमुळे मी पूर्ण इमोशनल होऊन गेलो. लव यू मेरे भाई. सकाळी उजेड होताच मी बाहेर आलो. त्यात मला हे सुंदर नजारे अनुभवायला भेटले. बॅग पॅक करून राहिलेले 5 किलोमीटरचे अंतर पार पाडून मी बेस कॅम्प जवळ पोहोचतो. टेंट असल्यामुळे रूम बुक न करता 100 रुपयाचे गरम बाल्टी घेऊन मी बाहेरच आंघोळ करतो. एवढ्या थंडीमुळे पाणी गरम असतानाही थंड वाटत होते. फ्रेश होऊन मी मंदिराजवळ पोहोचतो. स्नो चालू झाला. दर्शन घेतले. नंतर मी भावुक झालो.